Hello students, this is Supriya Mogle. I'm working as an assistant professor at Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. I am here to discuss about management and functions of management. In this video, we are going to learn the meaning of management, then various functions of management, the processes of that functions, etc. In that, we are going to learn planning, organizing, staffing, directing, and controlling. So let's start. What is management? Management म्हणजे काय? तर management is an act of managing people and other resources of an organization. याचा अर्थ एका कंपनीमध्ये किंवा एका ऑर्गनायझेशन मध्ये काय काय लागतं. एकतर लोक लागतात काम करण्यासाठी आणि आपल्याला काही वस्तू काही रिसोर्सेस लागतात. काय आपण तयार करणार आहे त्यासाठी रॉ मटेरियल काय लागणार आहे, मशिनरीज काय लागणार आहेत, कुठल्या प्रकारची माणसं लागणार आहेत ते काम करण्यासाठी, ते कसं करायचं आहे, काय ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र आणतो आणि त्या मॅनेज करतो तेव्हा त्याला म्हणतात मॅनेजमेंट. ओके, सो याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स असतात, वेगवेगळे टूल्स असतात जे यूज करून आपण ते सगळे जे रिसोर्सेस आहेत किंवा जी लोक काम करतात ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो आणि आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. सो जेव्हा आपण रिसोर्सेस यूज करतो कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये तेव्हा त्यांचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल असेल तर रॉ मटेरियलचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे आपण. त्याच्यापासून व्यवस्थितपणे प्रोडक्ट्स बनवले गेले पाहिजे, जास्तीत जास्त प्रोडक्ट बनवले गेले पाहिजेत. वेस्टेज होता कामा नये त्या रिसोर्सेस मध्ये. किंवा लोक जर असतील काम करणारे तर त्यांच्यामध्ये काही ना काही टॅलेंट्स असतं, ते काहीतरी शिकलेले असतात, त्यांच्याकडे स्किल असतं, नॉलेज असतं, तर त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे आपल्या कामासाठी. त्यांचं टॅलेंट जे आहे ते आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कसं उपयोगात आणता येईल, त्यांच्या स्किल्स आणि नॉलेजमुळे आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल हे बघणं, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, मॅनेजमेंट मध्ये येतात. नेक्स्ट इज फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. काय काय फंक्शन्स असतात, काय काय कामं करावी लागतात मॅनेजमेंटमध्ये. सो त्याच्यामध्ये भरपूर सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळे फंक्शन्स दिले होते, पण हे 5 आहेत ते वाईडली ऍक्सेप्टेड आहेत, जे या सायंटिस्ट किंवा या रिसर्चर्सनी ते शोधून काढलेले आहेत. कुन्स अँड ओडोनिल हे दोन रिसर्चर्स होते, त्यांनी हे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट काढलेले आहेत. लाईक प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डिरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. हे सोडून अजून कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन, रिपोर्टिंग, बजेटिंग हे सुद्धा काही फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे. पण हे 5 आहेत ते जास्तीत जास्त म्हणजे मेन आहेत, जे जास्तीत जास्त यूज केले जातात मॅनेजमेंटमध्ये. सो आपण वन बाय वन बघूया. फर्स्ट इज प्लॅनिंग. आता प्लॅनिंग म्हणजे काय, मीनिंग ऑफ प्लॅनिंग. ओके, सो फॉर एक्झाम्पल समजा आपण ट्रिपला जाणार आहे. ओके, आपले फ्रेंड सगळे मिळून आपण ट्रिपला जातोय. तर असं होत नाही की रात्री 12 वाजता उठलं आणि म्हणलं की चला ट्रिपला जाऊया आणि लगेच आपण निघालो ट्रिपला, असं नाही होत. आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करावं लागतं, बरोबर. म्हणजे कोण कोण जाणार आहे, मग त्या लोकांना सांगायला पाहिजे, आपल्या फ्रेंड्सना कळवायला पाहिजे की आपण जाऊया का, मग कुठल्या ठिकाणाला जायचं. मग प्रत्येक जण एक एक गोष्ट सांगेल की नाही इकडे जाऊया तिकडे जाऊया. मग त्याच्यामध्ये आपण बेस्ट ऑप्शन एखादा निवडणार, बरोबर. 4 जणांनी 4 गोष्टी सांगितल्या की आपण पन्हाळ्याला जाऊ, आपण गोव्याला जाऊ, आपण तारकर्लीला जाऊ, एक्सेट्रा, आपण गणपतीपुळेला जाऊ. तर ह्या 4 गोष्टीमध्ये पण कुठलं सिलेक्ट करायचं हे पण प्लॅनिंगचा भाग आहे. म्हणजे आपण, तुम्ही कशाने जाणार आहेत, बसनी जाणार आहे, ट्रॅव्हल्सनी जाणार आहे की स्वतःची गाडी घेणार आहे, मग गाडी कोण चालवणार, मग किती दिवस राहणार, मग राहायचं कुठे, खायचं काय, मग कुठल्या ठिकाणी जाऊन कुठल्या हॉटेलमध्ये राहायचं, मग तिथलं बुकिंग, ह्या सगळ्या इतक्या गोष्टी असतात ज्या आपण इन ऍडव्हान्स ठरवायला लागतात आणि त्यानंतरच ती गोष्ट आपण काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो किंवा ती गोष्ट आपण तयार करू शकतो. तुम्हाला माहितीये प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट असतं कुठल्याही गोष्टीमध्ये. साधं आपल्याला काही मार्केटमध्ये भाजी आणायला जायचं असलं तरी प्लॅनिंग करावं लागतं. ओके, लाईक आपल्याला
गाडी काढायची असेल तर गाडीमध्ये पेट्रोल आहे का नाही, पैसे किती आहेत, कुठली कुठली भाजी आणायची आहे, लिस्ट आउट करायचं आईला विचारून. देन त्या त्या भाज्या किती आणायच्या आहेत, मग कुठून आणायच्या आहेत, मग त्या तिथे मिळाल्या नाही तर मग दुसरीकडे कुठे ऑप्शन, मग येताना अजून काय आणायचं आहे का, मग गाडीमध्ये पेट्रोल आहे की नाही, मग जाताना मी पहिला पेट्रोल भरेन, मग भाजी आणायला जाईन, मग मला पिशवी एक लागणार, मग एक लागतील की दोन लागतील, मग पैसे किती लागणार. ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या प्लॅनिंग वर डिपेंड असतात. तर त्याचप्रमाणे कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये जर एखादी गोष्ट करायची असेल तर प्लॅनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा तुम्हाला इन ऍडव्हान्स मध्ये काहीतरी ठरवावं लागेल काय करायचंय. मीन्स प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, when to do and who is going to do it. So these are some factors that are considered in the planning. Okay, then uh, नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स. मिनिंग झालं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहिलं आहे की प्लॅनिंग फोकसेस ऑन अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह. ओके, एखादं ऑब्जेक्टिव्ह, आता मी ट्रिपचं सांगितलं, आपलं ऑब्जेक्टिव्ह काय होतं त्याच्यामध्ये की मला ट्रिपला जायचं आहे, दिस इज माय ऑब्जेक्टिव्ह. पण ते कसं जायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, काहीतरी आराखडा तयार करावा लागेल. सो अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह. देन प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. काहीही गोष्ट करण्याआधी तुम्हाला पहिली गोष्ट काय करावी लागते, प्लॅन करावा लागतो. देन इट इज कंटिन्युअस. ओके, कंटिन्युअस मीन्स समजा मला ह्या महिन्यामध्ये टार्गेट आहे, मला एवढे एवढे सेल्स ह्या महिन्यामध्ये करायचे आहेत, किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर मला ह्या महिन्यामध्ये 100 प्रोडक्ट्स बनवून तयार पाहिजेत. तर हे झालं माझं ऑब्जेक्टिव्ह. आणि समजा ते प्रोसेसनुसार तयार झालं आणि 100 ऑर्डर म्हणजे 100 पीसेस तुम्ही बनवले ऑर्डरनुसार, आणि पुढच्या महिन्यामध्ये मग प्लॅनिंग करायचं नाही का, तर नाही, पुढच्या महिन्यासाठी वेगळे टार्गेट्स असतील तुमचे. सो इट इज कंटिन्युअस प्रोसेस. एक काम झालं की दुसऱ्या कामासाठी आपल्याला परत प्लॅनिंग करावं लागतं. त्यामुळे हे कुठेही स्टॉप होत नाही, ते कंटिन्युअस असतं. देन त्याच्यामध्ये अजून काय आपण म्हणू शकतो, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये हे फ्युचरिस्टिक आहे. फ्युचरिस्टिक म्हणजे आपण फ्युचरमध्ये काय करणार ह्याचं इन ऍडव्हान्स प्लॅनिंग करतो, म्हणून याला फ्युचरिस्टिक म्हणतात. मग सिग्निफिकन्स काय, काय उपयोग होतो त्याचा, व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ प्लॅनिंग. तर जेव्हा तुम्ही प्लॅन करता तेव्हा तुम्हाला एक डिसिजन घ्यायला खूप मदत होते. इट हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, इट रेड्युसेस रिस्क ऑफ अनसर्टन्टी, आणि इट कॅन रेड्यूस वेस्टफुल ऍक्टिव्हिटीज. आपण ऍक्टिव्हिटीज काही बघू शकतो ज्याच्यामुळे आपलं वेस्टेज होत नाहीये ना, ते आपण करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगमुळे होतात. एक सिक्वेन्स वाईज आपण व्यवस्थित केलं तर आपलं ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करू शकतो आपण प्लॅनिंगमुळे. देन नेक्स्ट इज प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. काय प्रोसेस असते प्लॅनिंगची, काय करावं लागतं प्लॅनिंग मध्ये. तर पहिली स्टेप असते अपॉर्च्युनिटीज. यू हॅव टू फाइंड अपॉर्च्युनिटीज. म्हणजे तुम्हाला ठरवावं लागेल की कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला प्लॅन करायचं. त्यासाठी तुम्हाला पूर्ण ऑर्गनायझेशनचा अभ्यास करायला लागेल. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कधी करणार आपण, जेव्हा तुम्हाला कळेल की इथे अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे इथे काहीतरी आपण करायला पाहिजे असं कळलं. फॉर एक्झाम्पल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे आणि तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की मार्केटिंग मध्ये आपलं अजून काहीतरी वाढवायला पाहिजे, आपले सेल्स वाढायला पाहिजेत किंवा प्रॉफिट वाढायला पाहिजे. किंवा फायनान्स डिपार्टमेंट मध्ये आपण म्हणू शकतो की लायबिलिटीज कमी व्हायला पाहिजेत, आपला अॅन्युअल रिपोर्ट चांगला पाहिजे, आपला लॉस कमी व्हायला पाहिजे. सो प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये कुठे कुठे अपॉर्च्युनिटी आहे ते तुम्हाला आधी ठरवावं लागेल. देन नेक्स्ट इज एस्टॅब्लिशिंग द ऑब्जेक्टिव्ह. आता समजा मी मार्केटिंग डिपार्टमेंट ठरवलं. ओके, अपॉर्च्युनिटी माझी मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, जिथे मला सेल्स वाढवायचं आहे आणि माझा प्रोडक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. दिस इज माय गोल. सो इथे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे की मी पहिल्यांदा अपॉर्च्युनिटी कुठे ठरवली, मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये. मग मी ऑब्जेक्टिव्ह ठरवणार. ऑब्जेक्टिव्ह मध्ये माझं एकतरी सेल्स व्हॉल्यूम वाढला पाहिजे, प्रॉफिट व्हायला पाहिजे, सगळ्या कस्टमर्सना माझा प्रोडक्ट पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत, आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण पाहिजे, सॅटिस्फाईड व्हायला पाहिजेत कस्टमर्स. दिस इज माय ऑब्जेक्टिव्ह. देन फोरकास्टिंग.
फोरकास्टिंग म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला काय काय सिच्युएशन्स येऊ शकतात ते आपण आताच म्हणजे एक प्लॅन करून ठेवायचा की समजा कस्टमर सॅटिस्फाय नाही झाले तर काय, तर काहीतरी ऑप्शन्स तुमच्याकडे असले पाहिजेत किंवा प्रेझेंट सिच्युएशन मध्ये काय काय आपल्याला फेस करायला लागू शकतं. तर हे कशावरून ठरवणार तुम्ही? पास्ट एक्सपिरियन्स वरून ठरवणार. फॉर एक्झाम्पल पावसाळ्यामध्ये थोडा बिझनेस लॅक असतो. ओके, तर मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये महापूर आला होता आणि मग काहीच सेल्स झाला नाही, तर त्यानुसार तुम्ही ह्या वर्षी सुद्धा काहीतरी प्लॅन करा. त्याच्यावर डिपेंड की ह्या वर्षी सुद्धा पूर येईल असं नाही, पण कुठल्या महिन्यामध्ये जास्त सेल होत नाही किंवा कुठल्या महिन्यामध्ये जास्त सेल होतो. फॉर एक्झाम्पल दिवाळी असेल, दिवाळीमध्ये भरपूर सेल होऊ शकतो. तर अशा गोष्टींचं आपण काय करायचं? फोरकास्टिंग करायचं. देन फोर्थ इज एस्टॅब्लिश द सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. म्हणजे एक प्रॉपर सिक्वेन्स ठेवायचा ऍक्टिव्हिटीजचा, काय केल्यानंतर काय करणार आहे, दॅट इज सिक्वेन्स ठरवायचा. देन डिटरमाइन अल्टरनेटिव्ह कोर्सेस. म्हणजे मला आता मार्केटमध्ये सेल्स माझा वाढला पाहिजे, त्यासाठी मी काय काय करू शकते, तर एक 4-5 ऑप्शन्स काढून ठेवायचे. ओके, म्हणजे मी एकतरी कन्झ्युमर अवेअरनेससाठी ऍडव्हर्टिजमेंट करू शकते किंवा डीलर्स बरोबर काही ऍग्रीमेंट्स करू शकते किंवा कन्झ्युमर अवेअरनेससाठी आणि काय सेल्स प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज करू शकते. अशा 3-4 ऑप्शन्स काढून ठेवल्यानंतर ह्यातला कुठला बरा वाटतो चारी मधला, तो देन नेक्स्ट इज सिलेक्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे ह्या चारी मधला फक्त एक बेस्ट अल्टरनेटिव्ह आपण काय करणार? सिलेक्ट करणार. आता सिलेक्ट केल्यानंतर समजा मी सेल्स प्रमोशन बद्दल काहीतरी अल्टरनेटिव्ह सिलेक्ट केलं, तर त्यानुसार तुम्ही इम्प्लिमेंट करायचा तो प्लॅन. ओके, म्हणजे मी सेल्स प्रमोशन करणार आहे कारण माझा सेल्स वाढू दे म्हणून, मग मी त्यानुसार प्लॅन करेन आणि तो प्लॅन इम्प्लिमेंट करेन की कुठले कुठले माझे सेगमेंटेशन आहेत, कुठले कुठले माझे टार्गेट मार्केट आहेत ज्याच्यामध्ये मी प्रोडक्ट माझा सेल करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण मी ते केलं, प्लॅन केला आणि इम्प्लिमेंट सुद्धा केला, मी ते चालू पण केलं काम. मग नेक्स्ट शेवटची स्टेप काय आहे? फॉलोअप. फॉलोअप म्हणजे काही थोड्या दिवसानंतर, काही टाइम इंटरवल नंतर तुम्ही त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. म्हणजे ऍज पर प्लॅनिंग होतंय की नाही सगळं ते बघायला लागतं, किंवा काही चुका झाल्यात का आपल्याकडून, काही व्यवस्थित चालू नाही आहे का, काही प्रॉब्लेम येतोय का त्या प्लॅन मध्ये, की आपल्या प्लॅनिंग नुसार सगळं व्यवस्थित चालू आहे, ह्याचा फॉलोअप वेळेवरती घ्यायचा. दॅट इज कॉल्ड प्लॅनिंग. नेक्स्ट फंक्शन इज ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग म्हणजे काय? ऑर्गनायझिंग म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मॅनेजमेंट मध्ये असतं की कुणाला कुठलं काम द्यायचं आहे, दॅट इज ऑर्गनायझिंग. ओके, म्हणजे मी एक कंपनी काढली आहे, एम्प्लॉईज किंवा माणसं पण भरून घेतली, पण मला हेच माहित नाही की कोण काय काम करणार, तर दॅट इज नॉट गुड, राईट? तर मॅनेजरला हे बघावं लागतं मॅनेजमेंटमध्ये की जेव्हा आपण एम्प्लॉईज घेतो कंपनीमध्ये, तेव्हा कुठलं काम कोण करणार किंवा त्यांच्या स्किल्स आणि नॉलेज नुसार आपण त्यांना कुठलं काम द्यायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ऑर्गनायझिंग. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? एक ग्रुप करू शकता काही ऍक्टिव्हिटीजचा, किंवा कोणाला तरी ऑथॉरिटी द्यायची असते, कोणाला काय काम द्यायचं ते ठरवायचं. मग टीम लीडर्स असतील, कुणाला टीम लीडर बनवायचं, कोण कोणाला हेल्प करणार, जॉब कसा असेल किंवा त्याचा रोल काय असेल, त्याची पोझिशन काय असेल, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील, हे सगळं काय करायचं? हे सगळं करताना त्याला म्हणायचं ऑर्गनायझिंग. ओके, देन व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ ऑर्गनायझिंग? सिग्निफिकन्स, काय काय सिग्निफिकन्स आहेत? पहिल्यांदा तरी तुम्ही जेव्हा ऑर्गनाइज करता तेव्हा ऍक्टिव्हिटीज जे असतात ते डिवाइड होतात वेगवेगळ्या जॉब्स मध्ये, वेगवेगळ्या लोकांना ती कामं दिली जातात. यु नो कॉम्पिटंट पीपल आर अपॉइंटेड. जे तुम्ही चांगल्यातले चांगले एम्प्लॉई तिथे अपॉइंट करता, ज्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेता. देन प्रत्येकाचं कामाबद्दल क्लिअरिटी येते तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑर्गनायझिंग करता. कुठलं काम कोण करणार आहे हे कळलं तर तुम्हाला क्लिअरिटी येते त्यांच्या कामाबद्दल, आणि कोण कोणाला रिपोर्ट करणार, कोण कोणाच्या अंडर काम करतो आणि कोण कोणाचा बॉस आहे हे तुम्हाला पटकन लक्षात येईल, आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता? कोऑर्डिनेशन करू शकता. देन प्रोसेस. ऑर्गनायझिंग कसं करायचं? ऑर्गनायझिंग मध्ये पहिला तरी ऑब्जेक्टिव्ह
सगळ्या प्रोसेसची फर्स्ट स्टेप हीच असते की डिफाईन ऑब्जेक्टिव्ह. मग ऑब्जेक्टिव्ह डिफाईन कसे करणार, तर ऑर्गनायझिंगशी रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मला आता ठरवायचं आहे की माझ्याकडे समजा 10 एम्प्लॉईज आहेत ऑफिसमध्ये काम करायला, तर मी कोणाला कुठलं काम देऊ शकतो. तर मला कॉम्पिटंट जे आहेत की हायली स्किल्ड लोक आहेत त्यांना व्यवस्थित त्यांच्या नॉलेजनुसार काम द्यायला लागेल. सो दिस इज कॉल्ड ऑब्जेक्टिव्ह. डिटरमाइन ऑब्जेक्टिव्ह. देन डिटरमाइन ऍक्टिव्हिटीज. कुठल्या टाईपच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही कॅरी आउट करणार आहे मॅनेजमेंटमध्ये ते ठरवायला लागेल. म्हणजे कोणाला काय जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायच्या, कोण काय करणार ते पण नंतर ठरवायचं. देन असाइनिंग ड्युटीज म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार, रोल काय असणार त्यांचा, त्यांनी किती ते किती काम करायचं आहे, त्यांची शिफ्ट किती असणार, मग त्यांनी कोणाला रिपोर्ट करायचं हे. देन डेलिगेटिंग ऑथॉरिटी म्हणजे हे ड्युटीज जेव्हा होतं तेव्हा तुम्ही ऑथॉरिटी डिसाइड करता. म्हणजे डिपार्टमेंटल हेड कोण असणार, सुपरवायझर कोण असणार, मग सुपरवायझरनं डिपार्टमेंटल हेडला रिपोर्ट करायचा किंवा वर्कर्स जे असतील ते सुपरवायझरला सांगतील त्यांची काही कामं असतील तर. हे सगळं डेलिगेटिंग डेलिगेटिंग ऑथॉरिटी म्हणजे आपलं काम आपण दुसऱ्याला शिकवायचं किंवा सोपवायचं. डेलिगेटिंग फॉर एक्झाम्पल एखाद दिवशी मॅनेजर नाही आला तर त्याच्या असिस्टंट मॅनेजरला सुद्धा त्याचं काम माहिती पाहिजे जेणेकरून काम अडता कामा नये. सो दॅट इज कॉल्ड डेलिगेटिंग ऑथॉरिटी. मग मॅनेजर जर नसेल तर मग त्याच्या अब्सेन्स मध्ये कोणाला चार्ज द्यायचा, दॅट इज कॉल्ड डेलिगेटिंग ऑथॉरिटी. देन कोऑर्डिनेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे कोऑर्डिनेशन पाहिजे त्यांच्या त्यांच्या एम्प्लॉईज मध्ये. एखादं काम केल्यानंतर त्यांनी कोणाला रिपोर्टिंग करायचं, दॅट इज कोऑर्डिनेटिंग. किंवा एखाद्याला कळलं नाही काम काय करायचं आहे, तो क्लिअर नाही आहे त्याच्या रोल बद्दल, तर त्याने कोणाला विचारायचं, तर ते सुद्धा इथे ठरवायचं. देन नेक्स्ट इज प्रोव्हाइडिंग फिजिकल फॅसिलिटी अँड राईट एन्व्हायरमेंट म्हणजे काय काय फिजिकल फॅसिलिटीज लागतील त्यांना. फॉर एक्झाम्पल एखादा जर यु नो HR मॅनेजर असेल फॉर एक्झाम्पल, तर त्याला एक व्यवस्थित केबिन पाहिजे, त्याला एक टेबल खुर्ची पाहिजे, एक कम्प्युटर लागेल. सो ह्या सगळ्या फिजिकल फॅसिलिटीज त्याला प्रोव्हाइड करून द्यायला पाहिजेत. किंवा एम्प्लॉईज पण काम करत असतील तर तिथे व्यवस्थित व्हेंटिलेशन पाहिजे, काम करायला पुरेशी जागा पाहिजे, मशिनरीज व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजेत किंवा अडचण होता कामा नये त्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या ऑर्गनायझिंग मध्ये. देन एस्टॅब्लिशिंग स्ट्रक्चरल रिलेशनशिप फॉर ओव्हरऑल कंट्रोल म्हणजे काय स्ट्रक्चरल रिलेशनशिप, लाईक हायरार्की काय असेल, ओनर असेल, नंतर CEO असेल, प्रेसिडेंट असेल, देन एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतील, देन मॅनेजर असेल, जनरल मॅनेजर असेल, डिपार्टमेंटल हेड्स असतील, अँड देन सुपरवायझर्स असतील, मग वर्कर्स येतील. तर अशा प्रकारे तुमचं एक स्ट्रक्चरल रिलेशनशिप ते तुम्ही डिसाइड करायचं. दॅट इज कॉल्ड ऑर्गनायझिंग. Next is staffing. Staffing is also one of the important function of management. Staffing म्हणजे काय? Staffing means putting persons to work. Putting persons to work म्हणजे राईट पर्सन फॉर द राईट वर्क म्हणजे तुम्ही एम्प्लॉईज ना काय करायचं इथे रिक्रूट करायचंय, एम्प्लॉईज ना कामावरती बोलवायचंय, वर्कर्स ना कामावरती हायर करायचंय. दॅट इज कॉल्ड स्टाफिंग. म्हणजे स्टाफ तुम्हाला पाहिजे मॅनेजमेंट मध्ये काम करण्यासाठी, तर ते तुम्ही काय करायचंय, प्लेस करायचंय. तर ह्याचा सिग्निफिकन्स काय, सिग्निफिकन्स तरी जेव्हा तुम्ही व्यवस्थित प्रोसेसनुसार तुम्ही वर्कर्स घेता तेव्हा जेव्हा तुम्ही सुटेबल कॅन्डिडेट्स घेता तेव्हा तुमचं काम अजून चांगलं होतं. जर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही एम्प्लॉईज घेतले, फॉर एक्झाम्पल मला अकाउंटंट घ्यायचा आहे माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये, तर अकाउंटंट असेल तर माझ्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, ऍटलिस्ट त्याचं बीकॉम डिग्री असायला पाहिजे त्याच्याकडे, त्याला थोडाफार एक्सपिरियन्स पाहिजे किंवा त्याच्याकडे पॅन कार्ड पाहिजे, एक गाडी पाहिजे ट्रॅव्हलिंगसाठी, और बँकिंगच्या ट्रान्झॅक्शन्स त्याला यायला पाहिजेत किंवा त्याला टॅली सॉफ्टवेअर यायला पाहिजे, कम्प्युटर्सचं नॉलेज पाहिजे. तर ह्या सगळ्या माझ्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्यानुसार जर मी एम्प्लॉई घेतला कामावरती तर माझंच काम हलकं होणार आहे, राईट. सो सुटेबल कॅन्डिडेट्स आपण घेऊ शकतो स्टाफिंगमुळे. देन प्रोसेस
प्रोसेस काय आहे? पहिलं तरी अनालिसिस ऑफ मॅन पॉवर रिक्वायरमेंट. तुम्हाला अनालिसिस करायचं आहे की तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये किती लोक लागणार आहेत तुम्हाला. ओके, फॉर एक्झाम्पल HR डिपार्टमेंट आहे तर HR डिपार्टमेंट मध्ये किती लागणार. समजा फायनान्स डिपार्टमेंट आहे तर फायनान्सच्या फक्त ऑफिस मध्ये काम करायला तर तिथे एक फायनान्स मॅनेजर लागणार, मग एक सिनियर अकाउंटंट असेल, एक ज्युनियर अकाउंटंट असेल, मग त्यांचा एक असिस्टंट असेल, एक ऑफिस बॉय असेल. तर अशा प्रकारचे समजा एक पूर्ण फायनान्स डिपार्टमेंटला मला एक 5 लोक लागणार आहेत. तर हे अनालिसिस करायचं कुठल्या डिपार्टमेंटला किती लोक लागणार आहेत. देन रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण लोकांना आपल्याकडे इंटरव्ह्यूला बोलवायचं वेगवेगळ्या पद्धतीने. दॅट इज कॉल्ड रिक्रुटमेंट. म्हणजे आपण त्यांना अट्रॅक्ट करायचं की जेणेकरून ते आपल्याकडे इंटरव्ह्यूला येतील आणि आपण त्यांना सिलेक्ट करू शकतो. मग रिक्रुटमेंट करण्यासाठी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट देऊ शकता पेपरमध्ये, वेबसाईटवर किंवा जॉब पोर्टल्स आहेत Naukri.com वगैरे तिथे, किंवा टीव्ही वरती काही ऍड्स असतील, रेडिओवरती, किंवा कॅम्पसमध्ये जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता. जे कॉलेजमध्ये का आता स्टुडंट्स आहेत लास्ट इयरला त्यांच्या थ्रू तुम्ही रिक्रूट करू शकता. किंवा तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये समजा कोणी एम्प्लॉईज असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता की तुझ्या रेफरन्सने कोणी असेल तर बघ. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण रिक्रुटमेंट करणार, लोकांना इंटरव्ह्यूला बोलवणार. देन सिलेक्शन. सिलेक्शन मध्ये समजा माझ्याकडे 15 एम्प्लॉईज किंवा 15 कॅन्डिडेट्स आले इंटरव्ह्यूला, तर त्यातला बेस्ट कुठला आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आणि त्यातला एक काय करणार, सिलेक्ट करणार. देन प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे त्याला जॉईन करून घ्यायचं, त्याला सगळ्यांची ओळख करून द्यायची, त्याचं काम काय आहे ते सांगायचं त्याला, तो किती वेळ काम करणार, काय जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, ते प्लेसमेंट मध्ये येतं. देन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. समजा तो नवीन जॉईन झालेला मुलगा आहे, समजा तो आधी कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीमध्ये काम करत असेल आणि तरी सुद्धा कसं असतं की प्रत्येक कंपनीचं काम करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. सो आपल्या कंपनीमध्ये जसं सुटेबल वातावरण आहे ते त्याला समजवायला पाहिजे. त्याला काय नवीन शिकता येईल, त्याला आपलं काम जमतंय का नाही हे बघायचं, आणि जर जमत नसेल तर त्याला ट्रेनिंग द्यायचं. दॅट इज कॉल्ड ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. देन परफॉर्मन्स अप्रायझल. परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे त्याचा परफॉर्मन्स तुम्ही मेजर करायचा आहे. जी लोक काम करतात त्यांचा परफॉर्मन्स मेजर करायचा, स्टँडर्ड वाईज त्यांचा आहे की नाही. फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि त्यांना असा एक स्क्वेअर एक प्रोडक्ट बनवायचा आहे, ओके, मॅन्युफॅक्चर करायचा असा, आणि मग तुम्ही सगळ्यांचे प्रोडक्ट चेक करता, एकाने असा बनवला, एकाने असा बनवला, किंवा एकाने असा. तर हे सगळे तुम्ही याच्याशी कम्पेअर करणार, आणि जर तो स्टँडर्ड वाईज असेल, असा जसा सांगितला तसा बनवला असेल तर त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे. जर तसा बनवला नसेल, कुठेतरी कमी असेल तर त्याचा परफॉर्मन्स लो आहे. मग लो आहे म्हणून त्यांना काढून टाकणार का नाही, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी करेक्टिव्ह ऍक्शन्स घेणार, त्यांना अजून काय शिकवणार, त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं जातं की तुम्हाला कळलंय का नाही, काम कसं करायचंय. तर ह्या गोष्टी सगळ्या येतात परफॉर्मन्स अप्रायझल मध्ये. नेक्स्ट इज डिरेक्टिंग. डिरेक्टिंग म्हणजे काय? डिरेक्टिंग म्हणजे सुपरवायझर जो असतो तो गाईड करतो वर्कर्सना काम कसं करायचं याबद्दल, किंवा सुपरवाइज करतो, मोटिवेट करतो, इन्स्ट्रक्ट करतो. सो काम तो व्यवस्थित करतोय का नाही हे बघतो तो, आणि त्याच्यावर सुपरवाइज करतो, सुपरविजन करतो त्याच्यावर, तो व्यवस्थित काम करतोय का नाही हे बघण्यासाठी. जर त्याला काही कळत नसेल तर त्याला सांगतो कसं करायचंय ते, व्यवस्थित त्याला समजावून सांगतो. देन प्रोसेस. प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टेप आहे सुपरविजन. म्हणजे मी जसं सांगितलं की तो काम करतोय का नाही हे ऑब्झर्व करायचं, तो कशा प्रकारे काम करतो, त्याचं बिहेवियर कसं आहे, हे सगळं सुपरविजन मध्ये. देन कम्युनिकेशन. त्याच्याबरोबर कम्युनिकेट करायचं की तो व्यवस्थित काम करतोयस की नाही, तुला नेमकं कळालंय ना काय काम करायचं आहे, तुला कसं वाटतंय काम करताना, तुझ्या काही अपेक्षा असतील तर सांग, अशा प्रकारे कम्युनिकेट करायचं त्याच्याबरोबर. देन लिडरशिप. लिडरशिप म्हणजे यू हॅव टू ऍक्ट ॲज अ लीडर. म्हणजे काम करायला त्याला इन्स्पायर करायचं, ओके, काम करायला त्याला मोटिवेट करायचं. लीडरशिप आणि मॅनेजर. लीडर आणि मॅनेजर मध्ये डिफरन्स काय असतो? मॅनेजर काय म्हणतो की go and do this work, but leader says that let's do this work. So this is the difference between leader and manager. So leadership is very important function of management. Then motivate the people.
सुपरवायझर किंवा जो मॅनेजर असतो तो काय करतो, लोकांना काम करायला मोटिवेट करतो. ओके. मग मोटिवेट कसल्याही पद्धतीने तो करत असेल, तो त्याला काहीतरी बेनिफिट देत असेल. फॉर एक्झाम्पल, तू जर हे काम पूर्ण केलंस किंवा ह्याच्यापेक्षा चांगलं काम केलंस तर तुला इन्सेंटिव्ह मिळेल, तुला इन्शुरन्स एक मिळेल एक्सेट्रा, काहीतरी मोटिवेशनल फॅक्टर्स त्याला दिल्याशिवाय तो काम करणार नाही. सो दिस इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट स्टेप इन द डिरेक्टिंग. देन नेक्स्ट इज कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे काय, तर मीनिंग controlling means institution checks whether its program and plans are followed or not. म्हणजे जे आपण प्लॅन केलाय, जे आपण काम ठरवलंय ते त्यानुसार चाललंय का नाही हे चेक करणं म्हणजे कंट्रोलिंग. आणि चेक करताना तुम्ही प्रत्येकाचा परफॉर्मन्स हा मेजर करायचा असतो इथे. ओके, प्रत्येकाचा इन द सेन्स प्रत्येक डिपार्टमेंटचा, फक्त एम्प्लॉईचाच असं नाही. फॉर एक्झाम्पल, फायनान्स डिपार्टमेंट असेल तर तुम्ही त्याचा अॅन्युअल रिपोर्ट चेक करू शकता. अॅन्युअल रिपोर्ट वरून तुम्ही मागच्या वर्षीचा अॅन्युअल रिपोर्ट आणि ह्या वर्षीचा चेक करायचा. मग मागच्या वर्षी प्रॉफिट झालं होतं, मग ह्या वर्षी जास्त झालं की कमी झालं, मग कमी झालं असेल तर कशामुळे कमी झालं, काय करायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड कंट्रोलिंग. मग त्याची प्रोसेस काय, प्रोसेसमध्ये फर्स्ट इज एस्टॅब्लिश द स्टँडर्ड्स. म्हणजे प्रॉफिट किती व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हे ठरवायचं आहे. ओके, किंवा सेल्स मला 100 काय म्हणतो आपण 100 पीसेस मॅन्युफॅक्चर करायचे आहेत ह्या महिन्यामध्ये. सो दॅट इज माय स्टँडर्ड. ओके, आणि मग तुम्ही मेजर करू शकता एक महिन्यानंतर किंवा जेवढा काय टाइम दिलाय त्याच्यामध्ये 100 झालेत की नाहीत. मग नसेल झाले तर काय. किंवा मगाशी मी जसं सांगितलं, वर्कर्सना एक पीस बनवायला सांगितला, तो असा स्क्वेअर आकारातच पाहिजे. ओके, दिस इज माय स्टँडर्ड. ह्या स्टँडर्ड आहे, ह्याच्यापेक्षा कमी दर्जाचा तुम्ही बनवला तर तुमचा परफॉर्मन्स लो आहे, ह्याच्या सारखा किंवा ह्याच्यापेक्षा जास्त चांगला बनवला तर तुमचा परफॉर्मन्स हा एक्सिलेंट आहे. अशा प्रकारे परफॉर्मन्स काय करायचा, मेजर करायचा. देन अप्रायझिंग परफॉर्मन्स. जर परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही त्याला रिवॉर्ड द्या, त्याचं कौतुक करा, त्याला रेकग्निशन द्या, त्यामुळे तो मोटिवेट होईल. आणि जर त्याचा परफॉर्मन्स लो असेल तर त्याला काहीतरी त्याला समजवावं लागेल, त्याला येत नाही हे लक्षात घेऊन, त्याला जर कळलं नसेल काम कसं करायचं तर ट्रेनिंग डेव्हलपमेंट त्याचं करावं लागेल, त्याला काहीतरी ट्रेनिंग. सो हे सगळं येतं करेक्टिव्ह ऍक्शन्स मध्ये. जर त्याचा परफॉर्मन्स लो असेल तर काय करेक्टिव्ह ऍक्शन्स घेणार ते इथे ठरवलं जातं. फॉर एक्झाम्पल, किंवा फायनान्स डिपार्टमेंटमध्ये लॉस झाला ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या वर्षामध्ये, तर तो का लॉस झाला, मग आपल्याला काय करायला पाहिजे पुढच्या वर्षीसाठी, त्यासाठी केलेले ऍक्शन्स काय असतात, करेक्टिव्ह ऍक्शन्स. अँड देन फीडबॅक. फीडबॅक घ्यायचा लोकांकडून, कसं झालं, व्यवस्थित काम झालं की नाही, किंवा आपण स्वतः फीडबॅक देऊ शकतो की ऍज पर स्टँडर्ड झालं का नाही, काम व्यवस्थित चालू आहे का नाही. सो दिस टाइप ऑफ फॉलोअप इज टेकिंग इन दिस controlling step. सो हिअर आय कम्प्लीट माय व्हिडिओ. आय होप तुम्हाला कळलं असेल काय मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याचे फंक्शन्स काय काय आहेत, मेन फंक्शन्स, आणि त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस आहे, कसे ते फंक्शन्स यूज केले जातात मॅनेजमेंटमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मॅनेजरियल स्किल्स, कुठल्या कुठल्या स्किल्स लागतात, देन लेवल्स ऑफ मॅनेजमेंट, रोल्स ऑफ मॅनेजर अँड मॅनेजमेंट ऑफ चेंज. हे सगळे कॉन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक यू.